तर मित्रांनो चला ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू पाहू एकदम झटपट। अर्जुन सचिनला फरफडत घेऊन जातो आणि गाडीत बसवतो। सचिन विचार करतो की हे नक्की काय चाललंय। इकडे अर्जुन सचिनला ऑफिसमध्ये आणतो। सचिनला टेन्शन येत असतं की त्यावेळी अर्जुन म्हणतो का घाई झालीये का, जायचंय का, कुठं भेटायचंय का कोणाला। सचिन म्हणतो मुद्दाम हसत हो रे। अर्जुन रागात असल्यामुळे तो विचार करतो कुठे, चेन्नई, दिल्ली, मुंबई का हॉटेल पोलमध्ये। सचिन म्हणतो हा हॉटेल पोलमध्येच। जेव्हा आपण भेटलो ना तर तेव्हा आपण मीटिंगसाठीच आलो होतो, पण काय झालं तू माझ्या कॉलर वगैरे पकडली आणि चिडलास आणि इथं घेऊन आला। अर्जुन म्हणतो तुला खरंच कळत नाहीये का, काय ॲक्टिंग करतोय माझ्यासमोर, जशी अस्मितासोबत रोज करतो तशी। अर्जुन म्हणतो म्हणजे काय काय बोलतोयस तू। अर्जुन म्हणतो अस्मिता आईवर प्रेम असल्याचं नाटक करतो, कामासाठी चेन्नईला जातो, दिल्लीला जातो असं दाखवतो आणि पनवेलच्या एका हॉटेलमध्ये एका मुलीला किस करताना दिसतो। वाटते की अर्जुनला काहीच कळत नाही। त्यावेळी अर्जुन म्हणतो मला काय तू मूर्ख समजतोयस का, एका मुलीला कसं ट्रीट करतात आणि एका गर्लफ्रेंडला कसं ट्रीट करतात हे मला कळत नाहीये का। सचिन म्हणतो अर्जुन तुझा गैरसमज होतोय, ती माझी गर्लफ्रेंड नाही, मी फक्त तिच्या गालावर। त्यावेळी अर्जुन काही न ऐकता जोरात सचिनच्या कानाखाली देतो आणि म्हणतो तुला हे बोलताना सुद्धा लाज वाटली नाही। त्यावेळी अर्जुन सचिनची कॉलर पकडतो आणि म्हणतो एक लक्षात ठेव, तू अख्ख्या जगाशी खोटं बोलू शकतो पण माझ्याशी नाही। स्मिता प्रेग्नेंट असल्यामुळे अर्जुनचे हात बांधले गेले, पण अर्जुन सचिनला सांगतो तुझे हे चालू आहे ना ते आत्ताच्या आत्ता बंद हवंय, परत तू दिसला ना तिच्याबरोबर तुझा जीव घेईन। दुसरीकडे नागराज घरी आलेला असतो। तो सुमनला म्हणतो मागितल्याशिवाय चहा मिळणार नाही का मला, कधी चालूय मी। त्यावेळी सुमन म्हणते तुम्ही सांगितलं नाही तर मला कळणार कसं काय तुम्हाला चहा हवाय। नागराज म्हणतो आता कळालं ना, आता जा चहा। सुमन म्हणते एवढं काम संपवते आणि मग चहा करते। नागराज म्हणतो तुझं काम एवढं पण महत्वाचं नाहीये की देशाचा कारभार आडेल, चहा आण सुमन जा। सुमन म्हणते तुमचा चहा इतकंच माझं पण काम ही महत्वाचं आहे। चहा करता करता मी जेवणाच्या तयारीला लागल आणि हे काम राहून जाईल, आधी एवढं संपवते आणि मग खाली जाते। नागराज म्हणतो फार बोलायला लागलीये सुमन, असं म्हणतो उठून तुझ्यापाशी जातो। सुमनवर हात उचलतो। सायलीने शिकवल्याप्रमाणे सुमन तो हात झटकते आणि म्हणते माझ्या अंगावर हात उचलायचा नाही, नाहीतर मला हे सगळं भाऊजींच्या कानावर घालावं लागेल। तर पुढे काय होतं हे पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।